पण त्याचा पाला लागते ना मग हे पारते मग हे फुटून जाते पाहिलं नाही तर दिवाळीपर्यंत ते काय होत होतं. राधिकाची पण याची असं काही झालं नाही, पण आज प्रसाद वगैरे घेऊन जात आहे इकडं. ते पण एक महालक्ष्मीचं खूप महत्त्वाचं असते. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा असं आहे सर्व, आज इकडे शेतामध्ये आलेलं आहे आणि इकडे आई पण आहे. कारण 2-3 दिवस नमस्कार 2-3 दिवस झाले आई आपल्या व्हिडिओमध्ये दिसली नव्हती. ते महालक्ष्मी होत्या ना, महालक्ष्मीच्या मग इकडे आलते. हो, मग त्याचे मजूर सापडलं तर घेऊन घेतलं सोयाबीन सोबत. आणि आज शेतामध्येच आम्ही इकडे आलो, कारण जे आहे पूर्ण सोयाबीन वगैरे जे आहे पूर्ण सोंगायला आलो आहे ना. हे फुटायला आलं ना, आता सगळे लोक सोंगू राहिले. मजूर सापडले घेतलं सोंग. जवळपास जे आहे आता सर्व संपत आलेलं आहे. थोडासा कोपरा राहिला इकडचा, 5 एकर मधलं जवळपास थोडंसं अर्धा एकर राहिलं. बाकी सर्व आहे, सर्व मजूर आहे. आणि उधळच दिलेलं आहे आज 5 बॅगाचं. 3.5 बॅगा पूर्ण, म्हणजे ॲक्च्युली 5 एकर आहे पण 3.5 बॅगाच पडल्या होत्या. त्याच्यामुळेच जवळपास किती जण आहेत सर्वजण? 16 जण आहेत. 16 जणांचं जे आहे जवळपास 10 वाजतापासून तर 2 वाजे लोक. हा जवळपास तेच 2-3 वाजता दुपारून आता 6 वाजे लोक जमा करतात. आजच जमा आहे ना. मग दुसऱ्या राहतात उद्या त्याचं दुसरं आहे. आणि सर्व तिकडचे आहेत. भाषावरून समजत आहे सर्व, जे आहे एक वेगळीच भाषा आहे त्यांची. आता बरेच नाही, सर्वजण आले इकडे. अरे कहाँ के हो भैया तुम? कहाँ के आए? कहाँ से हो मतलब? तेलखार. कोणतं गाव? तेलखार. तेलखार. हाँ, उधर से है ना सब? हाँ. चिखलदरा है ना. अच्छा, नाम क्या तुम्हारा? सकाराम भास्कर. सकाराम भास्कर. अच्छा, सबके सब है. जवळपास 15-16 जणांची टीम आहे. हो, सर्वजण आहे. क्या क्या युवा क्या आणि सर्वजण आलेले तर. असं आहे बाबा, सोयाबीन कापणं चालू आहे बाबा. हो का? मग मराठी बोलू की काय? मराठी बोललं चालते. हो काय? हा, असं आहे बाबा. सकाळपासून आले नाही? हा, सकाळून आलो. आणि तुमचं कोरकू मध्ये? कोरकू मध्ये त्याचे रेखे. असं आहे. आणि सर्व कोरकू जे आहेत म्हणजे तिकडे सांगितलंच आहे चिखलदरा त्या साईडच्या सर्व. चिखलदरा तालुका परसापूर जवळ. सर्व कोरकूच आहेत. सर्व एकच आहेत तुमच्या फॅमिलीच? एका गावचे, एका ओळखीचे, एका फॅमिलीतले? हो, सगळं एकच आहे. हो, पूर्ण आदिवासी लोक आहे. हो. आता जवळपास 1 महिना याचं जे आहे पूर्ण इकडेच सीझन आहे आणि इकडेच राहणार आहे. सुरुवात आमच्यापासून आहे काय? हा भाऊ, तुमच्याच सुरुवात, तुमच्याच वावर. पहिला दिवस पहिला आमचा वावर. चला, असं आहे. अरे यार, दान उठी भी कुठं लागे जाम. भाषा खास वेगळीच भाषा सर्व. हो, नाही समज थोडस एका चांगलं वाटते. आणि मेन कसं आहे माहिती का, आणि इकडं सर्व केळं वगैरे जे आहे सर्वांना वाटलेलं आज आहे ना. म्हटलं थोडंसं एक दुपारचा टाइम आहे, सर्वांना केळं वगैरे खाणं होते, त्याच्यामुळेच जेवण केलं आता. हो, म्हणून आणलं जेवण करून. आता कसं आहे सर्व म्हटलं दुपारचा टाइम झालेला आहे. 3-4 वाजत आलेलं आहे. थोडंसं पाहिजेच त्यांना काही ना काही. थोडंसं आणलं काहीतरी येताना नाटकं वगैरे सोबत. एक तेवढाच दम होते पाणी पिला ते. एवढ्या उन्हातही ते कंटिन्यू करत आहे माहिती का. हो, उरलं तर पुरायला आज सकाळपासून तर डोकं सुद्धा पुरायला माहिती. कसं काय उन्हा सवय नाही ना आता. पण ॲक्च्युअली माहिती आहे का, कालच्या व्हिडिओमध्ये तेच म्हटलं की आई जी आहे गावकडे आलेली आहे महालक्ष्मीसाठी आणि सोयाबीन वगैरे जे आहे काढायला. सोबत पाहिजेच ना कोणी ना कोणी. तसं उधळ दिलेलं आहे. आणि तिकडे राधिका पण आहे आता, तिचे पण फोन. हा, असं आहे. आता माहिती आहे का, तिकडं जे आहे वाशिमचं पण पाहायला लागत आहे राधिकाचं. आणि आता इकडं शेताचं पण त्याचा पाहा लागते ना. मग हे पारते मग हे फुटून जाते पाहिलं नाही.
दिवाळीपर्यंत ते काही काय होत होतं हो ना. मग सर्व सोंगायला आलं होतं आणि असं काही जास्त भरलं नाही सोयाबीन. भरेल नाही आहे हो म्हणून ते बघा असं आहे, पुढे वाढत आलेलं आहे असं आहे पुढं. कुठं आलं ना जर आता जर नसतं झालं हे मग सगळे लोकच सांगत होते मग आपल्याला मजूर नसतं सापडायला. दोन्ही सोबत आलं ना. आता कसं आहे हो. इकडं या हप्त्यातनी वेळ आहे थोडसा, हा मग तिकडे पुढे वेळ नाही आणि तिकडे झाले. कारण तिकडे राधिकाचं पण आहे, डिलिव्हरीचं पण येऊ शकते. त्याच्यामुळेच म्हटलं हो जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं. म्हणूनच मला त्याला दे मजूर. आई पण त्यासाठीच इकडं 2 दिवस आधी चालेल. म्हणूनच थांबले मग मी. आणि सुरुवात आमच्याच शेतापासून झालेली आहे. असं असं लोक सकाळी आले. सोयाबीन नाही पण तूर वगैरे चांगली आहे आपली तशी. तर मित्रांनो इकडं जे आहे महालक्ष्मी वगैरे बसलेल्या होत्या सर्व, पण ॲक्च्युअली झालं असं की आपल्या व्हिडिओ दिसल्या नाही, पण आता तीच प्रसाद वगैरे चालू आहे राशीचा सर्व असं आहे. कारण इच्छा बरीचशी होती राधिकाची पण याची, असं काही यानं झालं नाही. पण आज प्रसाद वगैरे घेऊन जात आहे तिकडं, ते पण एक महालक्ष्मीचं खूप महत्त्वाचं असते. सर्व केलेलं असं प्रसाद, शिरा आहे, आंबील वगैरे केलेली आहे आणि बाहेर पण स्वयंपाक चालू आहे सर्व स्वयंपाक चालू आहे. नमस्कार. काल नाही का मला नाही का महालक्ष्मीचा प्रसाद मिळालेला आहे, कारण माझी खूप इच्छा होती यायची. कारण कसं आहे आता इकडं तिकडं फिरणं म्हणजे फिरायला जमत नाही, तर त्यामुळं नाही का मला आईने नाही का, आई तिकडं होत्या गावी, तर गावी महालक्ष्मी बसल्यामुळं नाही का काल नाही का मला प्रसाद पाठवला. काल नाही का खूप वेळ झाला होता, त्यामुळं आम्ही शूट घेतला नाही. राशीचं केलं होतं काल, तर त्यामुळं संध्याकाळला होतं आणि खूप शेतामध्ये गेले. यांना पण खूप त्रास झाला काल, इकडं जायचं तिकडं जायचं, खूप परेशानी झाली. आणि मी एकटीच होती घरी, पण मला पण एवढी परेशानी झाली आणि करमत पण नव्हतं. कसं आहे दोघीची सवय पडलेली होती आम्हाला, तर त्यामुळं सवय लागलेली होती. आणि बघा कोणाच्या किस्मतात असते महालक्ष्मीचा प्रसाद हे ते, तर यांनी मला स्पेशल आईने पाठवलेला होता, कारण ती आली नाही म्हणत, की आंबील वगैरे पाठवली होती. तर ते पण एक किस्मतच असते. आणि यांना पण बराच उशीर झाला होता काल, हो ना, पण तरी प्रसाद वगैरे जे आहे घेतला आम्ही. राधिकाची पण इच्छा होती प्रसाद घ्यायची. हो त्यामुळे जवळपास 9 वाजले आम्हाला प्रसाद घ्यायला, पण काय करणार आहे. आणखी बरंचसं आणखी काय काय दिलं सकाळचं जे काय म्हणतात ते गाठी पडल्यानंतरच असते ना, फुलोरा म्हणतात त्याला. फुलोऱ्याचा प्रसाद महत्वाचा असते. आणि खूप उशीर झाला होता, जेवण वगैरे केलं काल, तर म्हटलं फुलोरा वगैरे सकाळी खाता येईल आपल्याला असं आहे. आणि एका इकडे तिकडे शेतीचं चालू आहे, आई पण तिकडं आणि इकडं माझ्याच्याने आता काम नाही होत आहे. तर बघा किती पसारा पडलेला आहे. आता मला एवढा आवरावं लागेल. आणि देवपूजा वगैरे केलेली आहे मी सध्याच. आईना तर खरोखर म्हटलं की बा तू एवढा पसारा वगैरे करू नको, जर कोणी समजा येत असेल तसं आता आजीचं काही होत नाही, केसराजीला पण बोलावून घेतलं असतं हो ना, म्हणजे सोबत. पण ऍक्च्युली असं वाटत आहे की बा काय म्हणतात ते, तू जी आजी आहे ना तुझी आजी, हो, पण त्यांची तब्येत बरोबर नाही, त्यामुळे मी म्हटलं त्यांनाही नका बोलाव. कसं आहे आता माझ्याच्यानं होते तर मी करते आरामशीर. हो, आईचं म्हणणं तेच आहे की बा तुला होत नसेल तर कोणाला बोलवून घेऊ आपण, फक्त जे आहे जास्त त्रास वगैरे न घेऊ, फक्त सांग. तिचं म्हणणं आहे की बा थोडंसं होत आहे तर काही हरकत नाही. आता थोडंफार काम करायलाच पाहिजे, आता मोकळं राहतात त्यामुळे. चला असं आहे, शेवटी जे आहे शेतीचं वगैरे आज तर असं झालं असेल काम पडायला, गंजी वगैरे लागली असेल सर्व. कारण जे आहे काल मोबाईल वगैरे चार्जिंग लावला होता आणि शेतामध्ये जे अर्ध जमा करणं वगैरे झालं होतं, सोंगण वगैरे. हो, अर्ध झालं होतं गंजी लागणं, पण काल उशीर झाला त्याच्यामुळे आपण दुसऱ्या दिवसावर लोटलं होतं. पण इकडेही नव्हतं ना मला वेळेवर, त्याच्यामुळे संध्याकाळी 7 वाजता निघालो मी तिथून आणि इथं पोहोचलो. तुमच्या मागे पण तिकडे गेले दुपारी नाही तर इकडे पण खूप वेळ झाला. 8 वाजले तुम्हाला यायला, तर मी 9 वाजले, 8 तर सहज झाले गाडी. किती वाट पाहत होते मी पण. ते तर झालंच, पण शेवटी आता आज जे आहे अर्ध जमा करणं होणार आहे. शेवटी लाईन अप होताच तिकडे योगेश वगैरे तो बघणार होता, आई आणि ते सर्व मिळून आज होऊन जाईल. आणि काही दिवसातच आपलं जे आहे सबिन वगैरे येऊन जाईल. म्हणजे एक कसं आहे दोन्ही सोबत आल्यापेक्षा एक कुठलंही लवकर आल्याला बरं, त्याच्यामुळे तिकडे सुरुवात करून दिली जास्त उशीर न करता. वाढलं का पण सोयाबीन? हो वाढलं सर्व.
चांगलं. आणि सर्व जे आहेत तिकडचे होते, अमरावती चिखलदरा तालुक्यातले. कारण माहिती आहे का, सर्व कोरकूच होते तर म्हणजे एक आदिवासी जमात आहे, ते सर्वांना माहितीच आहे. तसं बिचारे कसं आपल्या पोटा पाण्यासाठी इकडे तिकडे भटकत ते चालू असते त्याची. आणि काही असतातच त्यांना घेऊन वगैरे येण्यासाठी गाडी वगैरे सर्व काही त्याची सुविधा वगैरे केलेली. आणि काल तर माहिती आहे का, त्यांचा पण पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी आपल्या इकडे जे आहे महालक्ष्मी मातेचा जो प्रसाद आहे ना, त्याला सर्वांना बोलावलं होतं घरी. आणि त्याचं म्हणणं झालं की आमचं सुरुवात चांगली झाली. पहिलाच दिवस आमचं तुमच्या शेतामध्ये आणि पहिल्याच दिवशी आम्हाला प्रसाद पण भेटत आहे देवीचा. चला आता फराळच करायचं आहे आम्हाला थोडंसं. आणि चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.